हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश, जिथे इंग्रजी शिकतो आपण मराठी भाषेमधून. 30 दिवसात इंग्रजी वाचायला शिका ही सिरीज आपण या चॅनलवर सुरू केलेली आहे आणि या सिरीजमधला आज आहे 12वा दिवस. आज आपण एस ब्लेंड्स बघणार आहोत. या सिरीजमध्ये आपण इंग्रजी वाचायला शिकत आहोत अगदी शून्यापासून. या व्हिडिओचा उपयोग करून आपण सुद्धा आपल्या मुलांना घरच्या घरी इंग्रजी वाचायला शिकवू शकता. चला तर जास्त वेळ न घेता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण काय शिकणार आहोत थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे. 7 महत्त्वाचे एस ब्लेंड्स आपण बघणार आहोत. यानंतर शब्दांची फोडानी सराव करणार आहोत आणि शेवटी आपण वाक्यांचे वाचन करणार आहोत. एस ब्लेंड्सचा नियम. एस चा उच्चार कसा करायचा. एस च्या बाबतीत चुकीचा उच्चार केला जातो. बहुतेक वेळा ई स्टार किंवा सटार अशा प्रकारे एस चा उच्चार हा चुकीचा केला जातो. तर बरोबर उच्चार आहे हिसिंग साऊंड. जसा साप आवाज काढतो त्याप्रमाणे एस चा आवाज किंवा एस चा उच्चार इंग्रजीमध्ये होतो. अशा प्रकारचा आवाज. एस टी, एस पी आणि एस के यांचा सराव आपण करणार आहोत. वेगवेगळे आपण या ठिकाणी वर्ड्स बघणार आहोत. एस टी म्हणजेच स्ट, एस पी म्हणजेच स्प आणि एस के म्हणजेच स्क. तर सुरुवातीला आपण एस टी अर्थात स्ट असा साऊंड असणारे काही वर्ड्स बघूयात. बघा या ठिकाणी स्टार, स्टार, स्टॉप, स्टॉप, स्टेप, स्टेप. यानंतर स्प उच्चार असणारे स्पॉट, स्पॉट, स्पिन, स्पिन, स्पेल, स्पेल. यानंतर स्क साऊंड असणारे स्किप, स्किप, स्काय, स्काय. एस आणि सी यांचा सुद्धा साऊंड जो आहे तो स्क असाच होतो. स्कॅन, स्कॅन. यानंतर आपण एस एम आणि एस एन यांचा सराव करणार आहोत. एस एम याचा साऊंड होतो स्म, स्माइल, स्माइल, स्मॉल, स्मॉल, स्मोक, स्मोक. एस एन याचा साऊंड होतो स्न. खालील शब्द बघूयात. स्नेक, स्नेक, स्नो, स्नो, स्नॅप, स्नॅप. यानंतर एस डब्ल्यू आणि एस एल यांचा सराव आपण करणार आहोत. एस डब्ल्यूचा साऊंड होतो स्व. काही वर्ड्स आपण बघूयात. स्विम, स्विम, स्वीट, स्वीट, स्विंग, स्विंग. यानंतर एस एलचा साऊंड होतो स्लो. काही वर्ड्स आपण बघूयात. स्लाइड, स्लाइड, स्लो, स्लो, स्लीप, स्लीप. यानंतर आता आपण सेंटेन्स रीडिंग करूयात. लुक ॲट द स्मॉल स्टार. लुक ॲट द स्मॉल स्टार. I can swim and slide. I can swim and slide. The snake is slow. The snake is slow. Stop and smile. Stop and smile. यानंतर आजचा होमवर्क. या ठिकाणी हे जे 2 वर्ड्स तुम्हाला दिसत आहे यांचा मराठीमध्ये काय उच्चार होतो ते आपण मला कमेंट करायचं आहे. अर्थात या शब्दांचे उच्चार कमेंट करायचे आहेत. त्यासोबतच आज जे आपण शब्द शिकलेला आहोत ते एका वहीमध्ये लिहायचे आहेत आणि त्यांचं 5 वेळा मोठ्याने वाचन करायचं आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस ब्लेंड्सचा अभ्यास केला. एस ब्लेंड्स पासून बनणारे जे काही वेगवेगळे शब्द आहेत त्यांचा उच्चार कसा करायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आता आपण शब्दांच्या शेवटी येणारे जे काही जोडाक्षरे आहेत ज्यांना आपण एंडिंग ब्लेंड्स म्हणतो. यामध्ये एन डी, एन टी, एम पी, एन के, एस टी
तर असे काही एंडिंग ब्लेंड्स आहे यांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप रीडिंग.